अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशनची पुणे येथील पुस्तके वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज यांचे श्री सद्गुरू स्मरणी हे पुस्तक वाचत आहोत. श्री गुरु महाराजांचे अलौकिकत्व. परमपूज्य सद्गुरू श्री मामा हे साक्षात परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजच होते. हे निर्विवाद सत्य आहे. ते साक्षात भगवान श्री दत्तात्रय प्रभूत होते. यात कुठलीही शंका ठेवण्याचे कारण नाही. मला पूर्वी बरेचदा असा प्रश्न पडायचा की जर परमपूज्य श्री मामांच्या सद्गुरूंना परमपूज्य योगीराज श्री वाद गुरुणे महाराजांना देखील हे सत्य ज्ञात होते, तर अशा अलौकिक स्थितीत त्या गुरुशिष्यांचे आपापसाचे वागणे कसे बरे असेल. हे मनात जरी अनेकदा आले तरी परमपूज्य श्री मामांना तसे विचारणा एवढे धारिष्ट्य माझ्या अंगात नक्कीच नव्हते. ती अमर्यादा झाली असती, औद्धर्य झाले असते. एके दिवशी आम्ही कोठून तरी मौलीत येत होतो. गाडीमध्ये मी आणि परमपूज्य श्री मामा असे दोघेच होतो. मी गाडी चालवत होतो आणि ते बाजूला बसले होते. त्या दिवशी ते अत्यंत प्रसन्न होते. आपल्या सद्गुरूंच्या श्री गुरु महाराजांच्या आठवणी ते भरल्या अंतःकरणाने सांगत होते. ते प्रसन्न आहेत असे बघून मी त्यांना भीतभीतच हळूच विचारले, मामा, बरेच दिवस एक प्रश्न माझ्या मनात घोळतो आहे, विचारू का? आपण राहणार नाहीत ना? त्यांना दुसऱ्याचे अंतःकरण अगदी उघड्या वहीसारखे कळत असते. अधिक काही वेगळे सांगण्याची गरजच नसते. त्यांना हे देखील कधीच कळले असावे की मला काय विचारायचे आहे. म्हणून ते म्हणाले, ते हसले आणि म्हणाले, विचार. बरेच दिवस जे तुझ्या मनात आहे ते एकदा येऊ दे बाहेर. मग जरा धीर देऊन त्यांना मी विचारले की मामा, आपण कोण हे श्री गुरु महाराजांना नक्कीच माहीत होते. माझ्या या अनुमानामागेही एक निश्चित कारण आहे. परमपूज्य श्री मामांची आणि श्री गुरु महाराजांची पहिल्यांदा सोलापूरला श्री वैद्य मास्तरांकडे भेट झाली. श्री गुरु महाराज हे दिव्य चक्षु होते. त्यांनी त्यावेळी बघितल्या क्षणीच मामांना ओळखले होते. शिवाय त्याच उत्तररात्री पहाटेच्या सुमारास श्री गुरु महाराजांसमोर साक्षात परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज प्रगटले होते आणि त्यांनी स्वतःच श्री गुरु महाराजांना सांगितले होते की हे श्रीपादराज आमची पूर्ण विभूती आहेत. त्यांच्या रूपाने आम्हीच परत कार्यासाठी आलेलो आहोत. त्यामुळे श्री गुरु महाराजांना असे हे सत्य प्रत्यक्ष दिव्य चक्षुंनी जाणून माहीत होते. तसे साक्षात सद्गुरू परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांनी देखील त्यांना ते सांगितले होते. तर मग अशा परिस्थितीत ते आपल्याशी कशा प्रकारे वागत? माझा प्रश्न पूर्ण होतो न होतो तोच परमपूज्य श्री मामांच्या डोळ्यातून गळगळा प्रेमाश्रू व्हायला लागले. आपल्या सगळ्यांना माहीतच असते की परमपूज्य श्री मामांचे हृदगत, त्यांच्या हृदयातली खास प्रेमाची ठेव जर कोणती असेल तर ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू श्री गोळी महाराज, परमपूज्य मातोश्री सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊली आणि श्री ज्ञानेश्वरी हे विभूती पंच. या पंचकांपैकी कोणाचेही कधीही स्मरण झाले की परमपूज्य श्री मामांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागलेल्या दिसत. तसे तेव्हाही त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. त्यांचे हृदय दाटून आले. कंठ दाटून आल्याने त्यांना बोलवेना. काही क्षणांनी स्वतःला सावरून त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ते बोलू लागले, अरे महाराज किती मोठे होते म्हणून तुला काय सांगू. अरे ते मूर्तिमंत श्री गुरु महाराजच होते. साक्षात भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजच त्यांच्या रूपाने अवतरले होते. त्यांना हे ठाऊक होतेच. जरी या जन्मात आम्ही त्यांचे शिष्य होतो, त्यांच्या चरणांपाशी आम्ही नित्य राहत होतो, त्यांचे मंगल श्रीचरण आम्ही कधीही सोडले नाहीत, अमर्यादा घडू दिली नाही, तरी देखील उभ्या आयुष्यात श्री महाराजांनी कधीही आमच्याकडून सन्मान करून घेतला नाही आणि आम्हाला कधी श्रीपादराव
या नावाव्यतिरिक्त दुसऱ्या नावाने हाक मारली नाही. नेहमी त्यांनी आम्हाला प्रेमानेच वागवले, नेहमी अंतरंगीच आम्हाला ठेवले. वास्तविक पाहता या जन्मात आम्ही त्यांचे शिष्य म्हणून आलो असताना त्यांनी आम्हाला शास्त्रांप्रमाणे शिष्यासारखेच वागवायला हवे होते. पण कधीही आमच्याकडून त्यांनी स्वतःची वैयक्तिक सेवा करून घेतली नाही. कधीही स्वतःला आमचे सद्गुरू म्हटले नाही. कायम आचार विचाराने आम्हाला ते आपलेपणाने बघत आले. हे त्यांचे जगावेगळे मोठेपण, त्यांचे अलौकिकत्व कोण समजू शकेल. त्यांचे ते अपार प्रेम स्मरले की अजूनही आमचे हृदय कासावीस होते. एवढे बोलून ते गैवर सहन न होऊन मौन झाले. परत त्यांच्या नेत्रावाटे प्रेमासुरे सुरू लागले. माऊलीत परत आलो तरी आम्ही दोघे मौनच होतो. सद्गुरू आणि परमगुरू विषयी त्या दिवशी जे भाव माझ्या अंतःकरणात कोरले गेले त्याविषयी काय बोलू. धन्य ते प्रेम, धन्य ते श्री गुरु महाराजांचे अमानित्व. हिमालयातील आश्रम. परमपूज्य सद्गुरू श्री मामा हे हिमालयामध्ये अनेक वेळा भ्रमण करीत असत. हिमालय त्यांचा फार आवडीचा. जेव्हा ते परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या अवतारात होते तेव्हा त्यांनी हिमालयामध्ये गुप्तपणे एक चातुर्मास केला होता. तो चातुर्मास त्यांनी कोठे केला होता हे इतिहासाला आस्थादायक माहीत नाही. हिमालयात ऋषिकेशच्या जवळ गूढ अशा पर्वतराजीमध्ये भगवान श्री दत्तप्रभूंचा एक दिव्य अपार्थिव असा आश्रम आहे. तो आश्रम आपल्या स्थूल दृष्टीला दिसत नाही. सद्गुरूंच्या कृपेशिवाय आणि सूक्ष्म दिव्य देहाशिवाय तेथे जाताही येत नाही. तो आश्रम चालवण्याचे कार्य परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज करीत असत. अजूनही त्या आश्रमामध्ये परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या अवतारामध्ये त्यांनी ज्यांना अनुग्रह केलेला होता असे शिष्य विद्यमान आहेत. त्यानंतर जेव्हा परमपूज्य श्री मामांच्या रूपाने थोरले महाराज प्रगटले तेव्हा त्यांच्याही अनुग्रहित झालेले शिष्य अजून त्या आश्रमात आहेत. हे सगळे शिष्य महासिद्ध कोटीतले आहेत. कारण थोरले महाराज आणि परमपूज्य श्री मामा हे नित्यसिद्ध साक्षात दत्तावतार प्रत्यक्ष श्री दत्तात्रय प्रभूच होते. तेव्हा त्यांचे तेथील खास निवडलेले शिष्य देखील महासिद्ध कोटीतले असावेत यात काही नवल नाही. या श्री दत्तप्रभूंच्या आश्रमामध्ये जाण्याचे महत् भाग्य फार थोड्या लोकांना आज पाहावेसे मिळालेले आहे. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या कृपेने ज्यांना अशी संधी मिळाली होती त्यांचेच काही अनुभव आज येथे सांगणार आहे. आपल्या सोयीसाठी आपण या भाग्यवान साधकांचा उल्लेख नामधारक असा करूया. आश्रम दर्शनाचे भाग्य. एकदा एका श्रावण अनुष्ठान प्रसंगी अनुष्ठान संपल्यानंतर सांगतेच्या दिवशी परमपूज्य श्री मामांनी नामधारकाला सांगितले, आपल्याला काही ठिकाणी जाऊन यायचे आहे. तुझ्या घरी कळवतो की आम्ही 2 दिवस कामानिमित्त बाहेरगावी जात आहोत. मग परमपूज्य श्री मामांनी स्वतः नामधारकाच्या घरी तसा निरोप पाठवला. नामधारकाने मग मामांना विचारले, कुठे जायचे आहे आपल्याला. ते म्हणाले, आम्ही सांगू. आम्ही माऊलीमधून त्याच क्षणी अदृश्य होऊन त्याच देहाने वायुमार्गाने एका क्षणात परमपूज्य श्री मामा नामधारकाला हिमालयाच्या त्याच आश्रमात घेऊन गेले. त्या आश्रमाच्या गुंफेबाहेर दुरून नुसती एक प्रचंड शिळा दिसते. त्या शिळेशिवाय स्थूल दृष्टीला दुसरे काही दिसतच नाही. तेथे गेल्यावर परमपूज्य श्री मामाने क्षणभर डोळे मिटून प्रार्थना करताच ती शिळा दुभंगून उघडली गेली आणि हे दोघे आतमध्ये गेले. आत प्रचंड मोठी गुंफा होती. हे दिव्य आश्रमस्थान स्थूल आणि दिव्यसृष्टीच्या संधीत वसलेले असल्यामुळे एकाच वेळी पृथ्वीलोक आणि श्री दत्त लोकात त्याचा समावेश असतो. आतमध्ये मागच्या बाजूला खूप लांबवर शेती होती. काही कुरणे होती. तेथे गाई गुरे पाळलेली दिसत होती. समोरच्या बाजूला असलेल्या एका भव्य दालनात 6 रिकामी आसने होती. मागच्या त्या शेतीमध्ये काही शिष्य काम करत होते. परमपूज्य श्री मामा तेथे गेल्यावर त्याच क्षणी 6 आसनांवर एक
सिद्ध विभूती प्रगट झाली. त्या सगळ्यांनी उठून परमपूज्य श्री मामांना साष्टांग प्रणिपात केला. परमपूज्य श्री मामांनी मग नामधारकांची त्या सर्वांना ओळख करून दिली. त्यांचा मग 2 दिवस त्याच आश्रमात मुक्काम झाला. गुंफेच्या मागच्या बाजूला गरम पाण्याचे वाहते झरे होते. त्यामध्ये तांदळासारखे दाणे निघणारा एक कंद काही शिष्यांनी उकळून आणला आणि सोबत आश्रमातील गाईचे दूध, ते दूध आणि भातासारखा कंदातून निघणारा पदार्थ हेच त्यातले भोजन होते. तेही इतके आळी गोडीचे की ते खाल्ल्यानंतर भूकच नाहीशी होत असे. परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांनी या स्थानी तो गुप्त अज्ञात चातुर्मास केला होता. भिक्षा प्रसंगाचे स्थान हिमालयात तीर्थभ्रमण करीत असता एकदा वाटेत अन्न नाही, पाणी नाही, भिक्षेची सोयच नाही असा मोठा बाका प्रसंग थोरल्या महाराजांना आला होता. परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज दाक्षिणात्य ब्राह्मणांशिवाय कोणाच्या हातची भिक्षाही घेत नसत. हिमालयात अशी भिक्षा देणारा सहसा कोणी मिळायचाच नाही. म्हणून त्या प्रसंगी त्यांनी एक पंधरवडा सतत उपास काढला. पोटात पाणी देखील गेले नव्हते. हिमालयातील एका विशिष्ट स्थानाजवळ त्यावेळी ते आले असता साक्षात श्री दत्तप्रभू समोर प्रगट झाले आणि त्यांनी ब्राह्मण वेशात श्री महाराजांना भिक्षा दिली. त्यांनी ती भिक्षा स्वीकारली आणि साष्टांग प्रणिपात घातला. त्याचवेळी त्यांनी ओळखले होते की हे प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत. हा प्रसंग जिथे घडला ते स्थानही कोणाला माहीत नाही. त्याही ठिकाणी परमपूज्य श्री मामा नंतर नामधारकाला घेऊन गेले. हिमालयातील काही श्री दत्त संप्रदायाच्या संबंधित अशा अज्ञात स्थळांच्या यात्राही त्यांनी त्यावेळी कृपावंत होऊन नामधारकाला करवल्या. महासिद्धांचे दर्शन. या दिव्य आश्रमातील महासिद्धांपैकी एका सिद्धाचे दर्शन मला आणि परमपूज्य सौ ताईंना एकाच वेळी हिमालय यात्रेच्या वेळेला झाले होते. आम्ही 4 धाम म्हणजे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री यात्रेच्या निमित्ताने त्यावेळी हिमालयात गेलो होतो. आमच्यासोबत बराच साधक वर्गही होता. यात्रेत सर्वप्रथम आम्ही यमुनोत्रीच्या दर्शनाला गेलो. तेथून घोड्यावरून परत येताना मुक्कामाच्या जागेपासून आम्ही अगदी जवळच आलो होतो. तेथे डोंगराचा एक कडा आहे. त्याला वळसा घालून पुढे जावे लागते. तो वळसा आम्ही घालत होतो त्यावेळी परमपूज्य सौ ताई ज्या घोड्यावर होत्या तो घोडा पुढे व थोडे अंतर मागे मी ज्या घोड्यावर होतो तो घोडा, असे आम्ही पुढे आलो होतो. आमच्यामध्ये व बरोबर असलेल्या बाकीच्या साधकांमध्ये घोड्यांच्या चालीमुळे बरेच अंतर पडले होते. त्यामुळे बाकीचे साधक बरेच मागे राहिले होते. आमच्या 2 घोड्यांचा मालक घोडेवालाही कुठून तरी आडवाटेने रमत गमत येत होता. घोडे त्याने आमच्या भरोशावर आणि आम्हाला त्या घोड्याच्या भरोशावर सोडले होते. त्या वळणापाशी आम्ही आलो आणि अचानक एक देदीप्यमान तेजस्वी महासिद्ध प्रकाशाच्या लोळात आकाशातून उतरले. ते थेट परमपूज्य सौ ताईंच्या समोरच. आपण कोण? मी थोडा दूर होतो. मला हे दृश्य दिसत होते, पण मी तेथपर्यंत पोचायला काही मिनिटे लागणार होती. परमपूज्य सौ ताईंच्या पृच्छेवर त्यांनी उत्तर दिले की मी भगवान श्री दत्तप्रभूंच्या आश्रमामधला परमपूज्य सद्गुरू श्री मामांचाच अनुग्रहित शिष्य आहे. 11 वर्षापूर्वी ज्यावेळी ते हिमालयात आले होते त्यावेळी त्यांनी मला आज्ञा देऊन ठेवली होती की याच दिवशी या वेळेला आमची मुलं येथे येणार आहेत. त्यांची भेट घे. आमची मुलगी आम्ही स्थूल देह ठेवल्याची बातमी तुला त्यावेळी सांगेन. त्यानुसारच मी आलेलो आहे. त्यावेळी परमपूज्य श्री मामांनी भौतिक देह ठेवून जेमतेम 5-6 वर्षे झाली होती. मग परमपूज्य सौ ताईंनी त्यांना सांगितले की खरोखरीच त्यांचा जसा संकल्प होता त्याप्रमाणे त्यांनी देह ठेवलेला आहे. मग ते महासिद्ध परत नमस्कार करून जसे आले होते तसे आकाश मार्गाने परत निघून गेले.
परमपूज्य सद्गुरू श्री मामा हे साक्षात परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजच होते हे सत्य अनेक भाग्यवंतांनी, महात्म्यांनी, साधकांनी वेळप्रसंगी प्रत्यक्षच अनुभवलेले आहे. ज्यांना ज्यांना त्यांचे परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या स्वरूपातील दर्शन झाले आहे त्या प्रत्येकाला परमपूज्य श्री मामांनी आवर्जून असेच सांगितले होते की जे बघितले त्याची वाच्यता करायची नाही. अगोदरच ते अत्यंत प्रसिद्धी परांमुख होते. कोणीही त्यांना मोठे म्हटलेले महाराज म्हटलेले देखील त्यांना कधी आवडायचे नाही. आपण कोण आहोत हे ते कोणाला शक्यतोवर कधीही समजून देत नसत. चार चौघात ते अत्यंत सामान्यांसारखे राहायचे, इतके की अतिपरिचयामुळे लोक प्रसंगी त्यांची अवज्ञा देखील करीत असत.